करतो। आजचा कार्यक्रम आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। प्रेक्षको, मराठी भाषेत एक घोषवाक्य आहे, पाठीचा मणका मोडला तरी चालेल पण वाकणार नाही। किती गर्वाने म्हणतो आपण, परंतु आज पाठीच्या मणक्याच्या दुखण्यामुळे यात मी थोडासा बदल करू इच्छितो। अतिवेदनाशामक औषधे घ्यावी लागली तरी चालतील पण पाठीचं दुखणं नको रे बाबा। किती हास्यास्पद गोष्ट म्हणजे पूर्वी 60च्या वयानंतर आढळणारे पाठीच्या मणक्याचे आजार आज वय वर्ष 30 ते 35 पासून सुरुवात झालेली आहे। कारणे काही असोत पण त्यावर चिकित्सा करणं, त्यावर व्यवस्थितपणे सांगड घालणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं। अशा वेळेस आपल्यामधील धावून येते संपूर्णतः निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती व त्याचा उपयोग पाठीच्या मणक्यांच्या आजारात कसा होऊ शकतो यावर आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर हे निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत। त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य व आयुर्वेदा पारंगत ही पदवी संपादन केलेली आहे। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्वती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रधान चिकित्सक आहेत। कॅन्सर, हृदरोग, एड्स, वंध्यत्व व किडनी फेल्युअर यावर त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत। आज आपण त्यांच्यासोबत पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद यावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, परंतु आजही तुमचाही सहभाग त्यात महत्त्वपूर्ण आहे, आवश्यक आहेत। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी व तुमचे नेमके प्रश्न सरांना विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका। कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी प्रेक्षकांना आमच्या काही सूचना आहेत। प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील। विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या तज्ज्ञांचा ईमेल ID, पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक आम्ही कार्यक्रमाच्या दरम्यानही दाखवणार आहोत आणि शेवटीही दाखवणार आहोत, याची देखील तुम्ही नोंद घ्यावी। तसेच जर तुमच्या मोबाईलमध्येच कॅमेरा असेल तर तुम्ही तो पत्ता देखील सेव्ह करू शकता जेणेकरून ते तुमच्या संग्रह राहील। तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती देखील देणार आहोत। चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया। सर, पाठीच्या मणक्यांमध्ये असलेल्या मणक्यांची रचना आयुर्वेदात कशी सांगितली आहे सर, काय सांगणार? बरोबर आहे। आधुनिक शास्त्राचा जो विचार असतो त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यामध्ये 33 मणके आहेत, त्याची संख्या, त्याच्या डायमेन्शन्स याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं असतं। परंतु आयुर्वेदाची सांगण्याची पद्धती खूप वेगळी आहे। तुम्ही असं लक्षात घ्या की संपूर्ण आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत, त्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र। त्यातला अस्थि हा जो धातू आहे तो म्हणजे हाड असा आहे। आणि ह्या हाडांची उत्पत्ती जी आहे ती आयुर्वेदाने मोठ्या तड्याच्या सुरुवातीच्या उंडूक नावाच्या भागात सांगितलेली आहे की ज्या ठिकाणी अपेंडिक्स लागलेलं असतं, त्याला सीकम असं इंग्रजीमध्ये म्हणतात। जिथं पुरुष किंवा विष्ठा किंवा मळ तयार होतो त्या ठिकाणी अस्थि धातू तयार होतो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे। तर आयुर्वेदात हे शारीर म्हणजे शरीरक्रिया आणि रचना ही खूप वेगळी आहे आणि ती वैद्यांनी आणि इतर लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेला आपण पाठीच्या मणक्याच्या संबंधांचे आजार जे बरे करत असतो त्याच्या हिशोबाने। तर पाठीच्या मणक्याचं दुखणं येण्यासाठी वय वर्ष 35 नंतर ही सुरुवात दिसते असं नेहमी लक्षात येतं। तर आपण आईच्या अंगावर प्यालेलं जे दूध आहे त्याचा परिणाम किंवा त्याचा टोला आपल्याला 35 वर्षापर्यंत पुरतो आणि त्याच्यानंतर शरीर डिक्लाइन व्हायला लागतं आणि एजिंग सुरू होतं। हे जर लक्षात घेतलं तर लहानपणी आईच्या अंगारचं दूध पिलंय का नाही इथं पाठीच्या मणक्याच्या आजाराची बीज जी आहे ती पेरलेली असतात। सेरेलॅक किंवा इतर कोणतंतरी पावडरचं दूध जर घेतलेलं असेल तर त्या माणसांना लवकर एजिंग सुरू होतं। तर आईच्या अंगारच्या दुधाचं महत्त्व ह्या हिशोबाने आपल्याला समजून घेता येईल। आणि पाठीच्या मणक्याची रचना जी आहे ती लक्षात घेताना त्याची उत्पत्ती कुठे आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। मग हाडांची संख्या किती आहे, डायमेन्शन्स किती आहेत, हे आधुनिक शास्त्राचं आणि आयुर्वेदाचं म्हणणं जे आहे ते सेमच आहे। बरोबर सर, निश्चितच तुम्ही खूप सुंदर माहिती देतात। सर, पाठीच्या मणक्यांमध्ये नेमके कोणकोणते आजार सर उत्पन्न होऊ शकतात सर, असं काय सांगणार? कसं आहे, पाठीच्या मणक्याचे आजार सुरू होत असताना आधी काहीतरी कारणं घडत असतात। रोगा हा सर्वेपी मंदग्नो असं म्हटलेलं आहे। जर पोटातली भूक कमी झाली आणि पचनसंस्था जी आहे ती जर बिघडली तरच सगळे आजार उत्पन्न होतात आणि पाठीच्या मणक्याचे आजार हे सुद्धा त्याला काही अपवाद नाही आहे। तरी सुद्धा पाठीच्या मणक्याचे आजार असं जर म्हटलं तर हातापायाला मुंग्या येणं, एकच हात दुखणं, त्याला विश्वाचे अहोभाऊ कसं म्हणतात, मन्यास्तंभ किंवा मन्याग्रह असं सांगितलेलं आहे, म्हणजे मान अवघडणं किंवा जकडणं, मान हलवताना चक्कर येणं, पाठीच्या मणक्याच्या मध्ये मानेच्या ठिकाणी खूप दुखणं, पृष्ठशूल किंवा कटिपृष्ठशूल म्हणजे पाठ आणि कंबर दुखणं, अशी विविध लक्षणं आणि आजार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। गृहरसी किंवा सायाटिकाचं दुखणं खूप जणांना माहिती आहे। अँक्युलोसिस स्पॉन्डिलायटिस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्पॉन्डिलोसिस माहिती आहे, स्पॉन्डिलिथिअसिस माहिती आहे। तर हे सगळे आजार जे आहेत ते आयुर्वेदात वेगळ्या पद्धतीने आणि परिभाषेने सांगितले गेलेले आहेत, कारण आयुर्वेदाची भाषा जी आहे ती संस्कृतमधली आहे आणि आत्ताची जी आहे ती इंग्रजी परिभाषेमध्ये ते सांगितलं जातं। पण या दोघांचा आजाराचा संबंध जो आहे तो पुन्हा हाडाशी आणि पाठीच्या मणक्याशीच आहे।
त्यामुळे वर्णन करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असली तरी त्याची उपचारांची दिशा जी असते ती आयुर्वेदाची जी आहे ती ठरलेली आहे. बरोबर सर, तो सांगाडा ठरलेला आहे. सर मला सांगा, योगशास्त्रामध्ये सर पाठीच्या मणक्याच्या आजाराविषयी काही माहिती मिळते का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ओके. असा आहे की सहस्रार म्हणजे मेंदू, मस्तिष्क, आणि त्याचं खालचं शेपूट जे आहे ते म्हणजे 45 सेंटीमीटरची जवळजवळ मज्जारज्जूची जी साखळी आहे ती, आणि ती मेरुदंडातून खाली गेलेली असते. तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या म्हणून योगशास्त्रात सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदाने त्याचा विचार केलेला आहे. डावी नागपुडी आणि उजवी नागपुडी याच्यातनं 45 मिनिटं आपण श्वास घेत असतो, आणि मधली सुषुम्ना नाडी जी असते ती खूप योगशास्त्राच्या हिशोबाने महत्वाची आहे. तर ह्याचं रक्षण करण्यासाठी हाडाचा जो सांगाडा जो आहे तो पाठीच्या मणक्यामधला जो आहे तो तयार झालेला आहे. प्रत्येक मणक्यांच्या मधनं निघणारे जे मज्जातंतू आहेत ते हाताला, पायाला आणि इतर वेगवेगळ्या अवयवांना जाऊन तिथं संवेदना देत असतात. त्यामुळे पाठीच्या मणक्याचा ताठपणा जो आहे, लहानपणापासून ताठ बसणं हे जे संघामध्ये शिकवलं जातं ते खूप महत्वाचं आहे. खांदे गाळून जर एखादा माणूस बसायला लागला तर त्याची कॉन्फिडन्स लेवल कमी होते, कारण फुफ्फुसं जी असतात ती संकुचित राहतात आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी शरीराची ती कमी होते, आणि ऑक्सिजन जेवढा रक्तामध्ये जास्त येईल तेवढ्या माणसाचं फिलिंग ऑफ वेलबिंग वाढतं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाढते. तर ह्या हिशोबाने पाठीला पोक न काढता बसणं आणि ताठ बसणं हे खूप महत्त्वाचं असतं. वयात येणाऱ्या मुली युजली पोक काढून चालायला लागतात, तर त्यांना मुद्दामून निक्षून हे सांगायला पाहिजे आणि त्याचं महत्त्वही पटवून द्यायला पाहिजे. बरोबर सर, तुम्ही ते मज्जारज्जूबद्दल सांगितलं त्याबद्दल मला एक विचारायचं आहे सर. मज्जारज्जू आणि पाठीच्या मणक्या, अन्न जेवल्यानंतर पंचभौतिक अन्न असतं, पंचभौतिक शरीर आहे. पृथ्वी आणि जल ही 2 महाभूत असतात ती जठरामध्ये सेपरेट होतात. ते जे महाभूत जे आहे ते ग्रहणी किंवा डिओडियनम किंवा लहान आतड्यामध्ये सेपरेट होतात. बरोबर सर. आणि सगळ्यात शेवटी वायू आणि आकाश हे जे महाभूत आहे की ज्याच्यातनं वातदोष उत्पन्न होतो, ही मोठ्या तळ्यामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. तर तिथं कुठं जर पचनामध्ये इन्सल्ट झाला किंवा चुकीचं खाणं पिणं वागणं केलं गेलं किंवा शौचाला लागले किंवा लघवीला लागले आणि ते अडवलं गेलं तर त्याचा परिणाम म्हणून शरीरातला अस्थिधातू तिथं विकृत होतो पहिल्यांदा, आणि त्याचा मॅनिफेस्टेशन म्हणून संपूर्ण शरीरामध्ये संधिवात, आमवात, वातरक्त असे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात, आणि पाठीच्या मणक्याचे आजार सुद्धा त्यातूनच उत्पन्न होतात. बरोबर सर, अतिशय सुंदर माहिती देतात सर. दिनचर्या, ऋतुचर्या यांच्या पाठीच्या मणक्याच्या आजाराशी काही संबंध आहेत का? खूप जवळचा संबंध आहे आणि तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये एक वेगळं विशिष्ट वाक्य सांगितलेलं आहे, ते मुद्दामून मी तुम्हाला सांगतो की गुडघ्या एवढ्या उंच आसनावरती बसू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि आत्ता आपण बसताना सुद्धा खुर्चीवरती बसून हे सगळं बोलतोय, तर आयुर्वेदात ही पद्धत मान्य नाही आहे. मांडी घालून पद्मासनात किंवा सुखासनात बसणं ही प्रक्रिया व्हायला पाहिजे. तर जुने वैद्य सुद्धा खाली बसून जमिनीवरती पेशंट तपासायचे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गुडघ्या एवढ्या आसनावरती जर आपण बसलो आणि फक्त थोडंसं पुढं टील जरी झालो तर आपल्या पाठीच्या मणक्यावरती जवळजवळ 250 किलोचं वजन येतं, आणि ताट बसलेलं असताना ते फक्त 90 किलोचं असतं. म्हणजे आपलं पॉश्चर किती महत्त्वाचं आहे किंवा ऑक्युपेशनल हॅझार्ड ज्याला म्हणतात त्याला आपण किती बळी पडत असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा सगळा भाग जो आहे तो दिनचर्या आणि ऋतुचर्यामध्ये आयुर्वेदात आला. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय सर. संतोष आगाव यांचा फोन आहे हिंगोलीवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला सर. माझं वय 26 वर्ष आहे. हा. मला B22 पॉझिटिव्ह आले. माझं अँकिलोजिंग स्प्लिट. हा हा हा. तर मला पाठीचा मणक्यात त्रास आहे 2 वर्षापासून. हा हा हा. सध्या माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू आहे हिंगोलीला. हा बरोबर. पण फरक आणखी तेवढा नाही तर मी ती सुरू ठेवायची समोर काय करायला पाहिजे? निश्चितच सर तुम्हाला याबद्दल सांगतील सर, काय सांगणार की त्यांचा जो प्रश्न आहे. सुरेख प्रश्न आहे हा. अँक्युलोसिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये B27 पॉझिटिव्ह होतं, ही आधुनिक शास्त्राची परिभाषा आहे. पण आयुर्वेदानुसार जर ह्याचा विचार करायला जर आपण सुरुवात केली तर मांस धातू जो आहे म्हणजे शरीरातलं मांस जे आहे तिथं अस्थिधातूचं विमार्गमन होतं. म्हणजे काय, हाडं जिथं पाहिजे तिथं न राहता ती मांसामध्ये यायला लागतात, असे बदल जे आहेत त्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात. पाठीच्या मणक्याला हात लावून जर बघितलं तर खूप कडक असं जाणवत असतं, आणि तो जो संसर्ग आहे किंवा उत्पन्न झालेला आजार आहे तो मानेपासून पायाच्या पोटरीपर्यंत आणि टाचेपर्यंत सुद्धा नंतर येतो. तर ह्याला काही विविक्षित कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. तर अशा लोकांना पूर्वी गांधील माशी किंवा मधमाशी चावलेली असते, घूस उंदीर किंवा चिचुंदरी चावलेली असते, आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही. आणि ह्याचा परिणाम म्हणून शरीरातला शुक्र धातू आहे तो पहिल्यांदा बिघडतो, आणि नंतर मांसाची उत्पत्ती होत असताना त्याच्यामध्ये हाडाचे अंश जे आहे ते वाढायला लागतात. तर हे आयुर्वेदाचं निदान आहे. आधुनिक शास्त्राचं निदान हे वेगळं आहे, पर्स्पेक्टिव्ह वेगळी आहेत बघण्याची दोघांची. तर ह्यानुसार आयुर्वेदाची जी चिकित्सा ती व्हायला पाहिजे. तर आयुर्वेदातलं आगधतंत्र नावाचं जे विषाच्या संबंधाचं शास्त्र आहे तिथली औषधं ह्या लोकांना वापरायला लागतात,
आणि तसं केलं तर यांच्या शरीरामधले जो आत्ताचा अँक्युलोसिंग स्पॉन्डिलायटिसचा त्रास त्याच्यात आहे तो निश्चितच थांबेल. पडू शकतो. आणि कुठली गोष्ट कडक आहे आणि ती जर मऊ करायची असेल ना तर धारास्वेद म्हणून एक औषध वापरलं जातं, ते त्यांनी करावं जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन आणि मग त्यांना त्यातनं उत्तम फायदा होऊ शकतो. बरोबर सर. संतोषजी, तुमच्या प्रश्नाचं निराकरण इथे सरांनी निश्चितच केलेलं आहे. सर, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सर, इतर आजार आणि पाठीच्या मणक्यांचे विकार यामध्ये काही संबंध आहे का सर? खूप जवळचा संबंध असतो. कसं होतं, पाठीच्या मणक्याचे आजार सुरू होण्याच्या वेळेला ती व्यक्ती युजली स्थूल असते. 70 ते 80% वेळा हे घडतं. पुरुष व्यक्तींनाही पाठीचं दुखणं लागतं, पण पोटाचा आकार पुढे आला की पोटामधले जे आतडी आहेत आणि त्याला लागलेले बंध आहेत ते पाठीच्या मणक्यालाच लागलेले असतात. पोटामध्ये दोन पद्धतीची प्रेशर्स असतात. एक हायड्रॉलिक प्रेशर म्हणजे पाण्याचं, ते आपल्या पेरिटोनियल लाइनिंगच्या आतमध्ये पाणी असतं त्याच्या संबंधाने असतं, आणि दुसरं न्यूमॅटिक म्हणजे हवेचं प्रेशर, ते आपल्या पोटातल्या गॅसेसशी संबंधित असतं. आणि त्यामुळे पोट शिंकाळ्यासारखं वाटणं, पोट जड वाटणं, पोट पुढं आलेलं असणं, असं जर झालं तर पाठीच्या मणक्याच्या माकड हाडाचा भाग वरती उचलला जातो, पाय फाकले जातात आणि मग अलाइनमेंट जी आहे ती पाठीच्या मणक्याची बिघडते. आणि त्याच्यात जर ऑक्युपेशनल हॅझार्ड्स काही वेगळे होत असतील, फूट रेस वगैरे नसेल, वाकडं तिकडं चालायची बसायची सोय असेल, तर त्याचा परिणाम पाठीच्या मणक्यावरती येतो. आणि हा सगळा भाग लक्षात घेऊन वाढलेलं पोट जे आहे ते पहिल्यांदा सपाट कसं होईल ह्याच्या हिशोबाने काही गोष्टी आयुर्वेदाने सांगितलं ते करणं गरजेचं आहे. त्यात पाणी कमी पिणं, उकळून गार केलेलं पिणं, तोंडाला भांडं लावून पाणी पिणं, भात सोडणं, दही ताक न खाणं आणि जेवल्यानंतर शतपावली घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं केलं तर पोटाचा आकार हा बराचसा कमी होतो. आणि मग स्निग्ध पदार्थ कमी करणं, व्यवहार किंवा मैथून कर्म कमी करणं, ह्या इतरही गोष्टी असतात. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन हे पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे. आता मूळव्याधीसारखे काही आजार असतात, संग्रहणीसारखे काही आजार असतात, स्थूलपणा आत्ताच आपण बघितला, पांडुरोगासारखे काही आजार आहेत, मासिक पाळी जात असताना इस्ट्रोजनची लेवल कमी झाली की त्याच्यामुळे पाठीची दुखणे येतात, उठणं बसणं चुकीच्या पद्धतीने होत असेल तर होऊ शकतं, बुलवर सर साधन आणून घरी व्यायाम केला जातो त्याचा परिणाम येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो पाठीच्या मणक्याच्या आजारामध्ये येत असतो. आणि त्यामुळे वैद्याला पहिल्यांदा त्याचं निदान करत असताना आपल्या आयुर्वेदामध्ये त्याचं कारण काय घडलं हे शोधून काढणं खूप महत्त्वाचं असतं. कारण संक्षेपतः हा क्रियायोग निदान परिवर्जन, म्हणजे जर कारण शोधून काढलं आणि ते जर निराकरण केलं गेलं तर त्याचा आजार निम्मा कमी येतो. त्यामुळे ह्या सगळ्या ॲसोसिएटेड सिम्पटमचा, आजारांचा आणि पाठीच्या मणक्याचा खूप जवळचा संबंध असतो. तुम्ही तुमची पाठ दुखते म्हणून वैद्याला सांगाल की माझी पाठ दुखते म्हणून, पण तो वैद्य आहे की ज्याने हे जाणून घ्यायचं असतं की त्याच्या शरीरात इतर आजार काय आहेत. इतकंच नव्हे तर मानसिक आजार कोणते आहेत, त्याची औषधं कोणती सुरू आहेत, पूर्वी ॲक्सिडेंट्स वगैरे काय होऊन गेलेत का, आधी झालेले टायफॉईडसारखे आजार, हे सगळं तिथं काउंट होत होतं. आत्ता मगाशी सांगितलं तसं काय काय आपल्याला चावलेलं आहे, दंश झालेलं आहे, ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या अनुरोधाने आपण या आजाराकडे बघणं गरजेचं असतं. ओके, बरोबर सर. सर, मला एक सांगा सर की पाठीच्या मणक्याचे आजार असले आणि नेमके कोणकोणते व्यायाम केले पाहिजे सर? कसं आहे, व्यायामाचा संबंध ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला मज्जातंतू आणि हाडाशी संबंधित आजार असताना व्यायाम एकदम करावा का न करावा ह्याच्याविषयी डॉक्टर लोकांच्यात मतभेद असतील, पण वैद्यामध्ये तो मतभेद नसतो. हाडामध्ये दुखणं आहे, कार्टिलेजमध्ये दुखणं आहे, मज्जातंतूमध्ये दुखणं आहे, तर व्यायाम एकदम करू नये. मसलशी संबंधित आहे, टेंडॉनशी संबंधित आहे, अशा संबंधित गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये व्यायामामुळे फायदा होऊ शकतो. कारण लोक व्यायाम करा असं म्हणताना कधीही अर्धशक्ती व्यायाम करत नाहीत आणि आयुर्वेदात अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही व्यायाम केला तर शरीरामध्ये वात पित्त वाढतात. ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे, ही आधुनिक शास्त्राची नाही आहे. आणि हे डिस्ट्रक्टिव्ह डोस असल्या कारणानं शरीरातलं कॅल्शियम लेवल पुन्हा कमी येऊ शकते आणि त्याचा त्रास जो आहे तो पेशंटला होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम केला आणि दुखणं वाढलंय असं बऱ्याच लोकांना होतं, तर आधी तो अवयव सुधारून घ्यावा, त्याचं मूल कारण जे आहे त्याचं निराकरण व्हावं, जी पॅथॉलॉजी किंवा संप्राप्ती जी झाली आहे त्याची औषधं दिली जावीत आणि थोडंसं आंमळ बरं वाटलं की नंतर व्यायाम करावा. एकदम हा एक्सरसाइज केलं तर दुखणं वाढतं असंच लक्षात येतं. कार्यक्रमात पुढे फोन आला, हा प्रश्न आपण कंटिन्यू करूया सर. राजू वेखंडे यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार सर, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार सर. हा बोला. नमस्कार. बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा ते पाठीच्या मणक्याचं आहे ना, मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे. हा. आणि पायापर्यंत बरोबर म्हणजे टाचापर्यंत. बरोबर. वय किती? सतत तुमचा प्रश्न विचारा. तुमचं वय किती आहे राजूजी? 28. 28. चालेल. किती वर्षापासून चालू आहे? 28. ओके. किती वर्षापासून हा त्रास आहे तुम्हाला? 5-6 महिने झाले.
चाल निश्चितच सर तुमच्या प्रश्नाचं निराकरण करतील सर. त्यांना जो त्रास आहे सर पाठीच्या मणक्यात इतक्या लहान वयामध्ये एवढं दुखणं होणं हे योग्य नाहीये. तर इथं मसलशी संबंधितच संवेदना असण्याची किंवा वेदना असण्याची शक्यता आहे. पण त्याचं काम काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर उठ बस करणं हे जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून असं होऊ शकतं. आणि त्यांच्या शरीरामध्ये पोटात जर संग्रहणीसारखा किंवा आव पडण्याचा जर त्रास असेल किंवा त्यांच्या रक्तातलं जर B12 आणि कॅल्शियम जर कमी झालेलं असेल तरी ह्या गोष्टी होऊ शकतात. तर अशा लोकांना जेव्हा लवकरच्या वयामध्ये हा त्रास होतो त्यावेळी लहानपणी ही मुलं माती खात असतात, खडू खात असतात, पेन्सिल खात असतात किंवा अंगारा खात असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना एक मृदभक्षणजन्य पांडू म्हणजे माती खाल्ल्यामुळे उत्पन्न होणारा एक ॲनिमियासारखा प्रकार असा प्रकार होत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणून ती माती जी आहे ती मोठ्या कड्यामध्ये साचत असते. तर यांना तीक्ष्ण विरेचन म्हणजे जुलाबाचं तीव्र औषध द्यायचं असतं. जवळच्या वैद्याकडनं त्यांनी ते घ्यावं आणि नंतर मग जी ट्रीटमेंट आहे ती करावी. निश्चितच असं खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता एक वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नव्या माहितीसोबत प्रेक्षक 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थातच प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातोय. प्रेमामध्ये आपण प्रत्येक क्षण, वेळ, काळ आनंदात घालवत असतो, परंतु त्यापूर्वी स्वतःचं शरीर सुद्धा उत्तमरित्या राहणं गरजेचं असतं. म्हणून स्वतःचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं गरजेचं असतं. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी सर मगाशी आपल्याला फोन आला होता, त्यापूर्वी आपला एक प्रश्न चालू होता सर की कुठले कुठले व्यायाम केले गेले पाहिजे सर, त्याबद्दल काय सांगा. बरोबर आहे. आता व्यायाम असं म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम केले जातात. युरोपियन व्यायाम आणि आपले महाराष्ट्रीयन व्यायाम किंवा भारतीय व्यायाम ह्याच्यात खूप फरक आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की व्यायाम करत असताना एकदम सुरुवात केली व्यायामाला असं न होता पहिल्यांदा अंगाला तेल लावणं जाणं हे खूप गरजेचं आहे. दिनचर्या अध्याय जर काढून बघितला आपला आयुर्वेदातला तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की पहाटे उठणं हे पहिल्यांदा सुरुवात करायला पाहिजे. जसं योगशास्त्रामध्ये आपण प्राणायाम करताना पहिल्यांदा यम नियम आसन हे शिकायला पाहिजे तसं ते आहे. तर पहिल्यांदा पहाटे उठण्याची सवय लावायला पाहिजे. ते झाल्यानंतर पहिल्यांदा अंगाला तेल लावणं जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि नंतरच तो माणूस जो आहे तो व्यायामाला इलिजिबल होतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अन्यथा त्या प्राणायामाचा किंवा त्या व्यायामाचा आपल्याला त्रास होऊ शकतो. पूर्वक्रम योग्यरित्या हे खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे अंगाला तेल लावणं हे आपण दिवाळीला कधीतरी करतो आणि ते सुद्धा 8-8-9 वाजता उठून. तर ही गोष्ट योग्य नाहीये. अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रम वाता दृष्टीप्रसाद पुष्ट्यायु सुत्वक स्वप्न दार्ढ्यकृत असं आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचं वर्णन केलेलं आहे. तर तुम्ही अंगाला फक्त तेल लावलं तर म्हातारपण उशिरा येतं, हाडं बळकट होतात, झोप चांगली येते, त्वचा चांगली होते, आयुष्याचं वर्धन होतं. तर ही गोष्ट का करायची आहे तर तेलामुळे वाताचं शमन होतं आणि व्यायामामुळे वात वाढत असतो. तर तो आधीच कॉम्पेन्सेट करून नंतर व्यायाम करायचा आहे आणि तो अर्धशक्ती करायचा आहे. हा करत असताना त्याच्यामध्ये प्राणायाम करणं, योगासनं करणं, सूर्य नमस्कार घालणं हे व्यायाम पहिल्यांदा तुम्ही करायला पाहिजे. एकदमच एरोबिक्स सुरू केलंय असं करू नये. त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांची आणि उष्णकटिबंधातल्या लोकांची पोटं बिघडतात. त्याच्यानंतर लगेच पाणी प्यायलं जातं, ते योग्य नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला पाठीच्या मणक्यात कोणता आजार झाला आहे हे लक्षात घेऊन जवळच्या वैद्याचा सल्ला घेणं आणि त्यानुसार व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे सर की पाठीच्या मणक्याचा विकार असलेल्या लोकांनी कुठले व्यायाम करावे आणि कुठले करू नये असं वर्गीकरण आपण कसं करू शकतो सर? पहिली गोष्ट अशी आहे की हाडाच्या संबंधाने जर वेदना असतील, मज्जातंतूंच्या संबंधाने वेदना असतील, गुडघ्यासारख्या ठिकाणी मिनिस्कस स्टॉन वगैरे सारखा आजार आहे, कार्टिलेज वगैरे तुटलेली आहेत असं झालेलं असेल तर तुम्ही खूप मोठे व्यायाम करणं हे योग्य नाही आहे आयुर्वेदाच्या हिशोबाने मी हे सांगतोय. आणि ज्या वेळेला मसलशी संबंधित किंवा टेंडॉनशी संबंधित अशा गोष्टी असतील किंवा स्नायूशी संबंधित असतील त्यावेळेला व्यायामाचा तुम्हाला निश्चित फायदा होतो. पण त्याच्या आधी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे अंगाला तेल लावणं, शेकणं आणि नंतर व्यायाम करणं ही गोष्ट जर केली गेली तर खूप चांगली आहे. आणि भारतीय पद्धतीचे जे व्यायाम आहेत ते चांगल्या योग शिक्षकाकडे जाऊन शिकून अन्नामध्ये तसे बदल करून नंतर जर त्याची घडी जर व्यवस्थित घातली गेली तर मग या दैनंदिन उपक्रमाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि त्याचा पूर्ण फायदा हा फक्त पाठीच्या मणक्याच्या हिशोबानेच नाही तर संपूर्ण शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होणार आहे, मनावरती चांगला परिणाम होणार आहे. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय. मधुसिंह चव्हाण बोलतायत यवतमाळवरून. नमस्कार मधुसिंहजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो नमस्कार. सर माझं पाठीच्या मणक्याचं जे आहे ना ऑपरेशन झालेलं आहे 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. बरोबर, सलग प्रश्न विचारा. मला आता चालता येत नाही साहेब, आता माझं बॅलन्स राहत नाही. बरोबर सर, चालेल हा ऑपरेशन झालेलं आहे. चालेल 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 निश्चितच सर आपल्याला माहिती देतील.
सर काय सांगणार 10 वर्षापूर्वी ऑपरेशन यांचं वयही आपल्याला समजलं नाही आणि पाठीच्या कोणत्या मणक्याच्या लेवलवरती त्या ऑपरेशन झालं हे समजत नाही. पण इनबॅलन्सिंग होत असेल तर त्याचा संबंध, आता यांचं वय जर 50च्या पुढे असेल तर जशी ब्रेनची ॲट्रॉपी होते तसं लहान मेंदूची जर ॲट्रॉपी झालेली असेल तर तरी चक्कर येऊ शकते. मानेमध्ये काही त्रास असेल आणि त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं नसेल तरी त्यांना चक्कर येऊ शकते. पाठीच्या मणक्यामध्ये मज्जारज्जूवरती दाब पडत असेल आणि एक पायाच्या डायमेन्शन जे आहे त्या कमी झाल्या असतील किंवा मसल डिमॉलिश झालेले असतील तरी हा प्रकार होऊ शकतो. पित्त वाढून सुद्धा त्यांना चक्कर येऊ शकते. म्हणजे ती चक्कर जी आहे ती पाठीच्या मणक्याच्या ऑपरेशनशी संबंधित आहे का नाही हे पहिल्यांदा शहानिशा करणं गरजेचं आहे. पण ह्याच्यासाठी भ्रमहारी गण म्हणून एक औषध आयुर्वेदामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये जटावसी, निशोत्तर आणि धमासा अशा 3 वनस्पती आहेत. त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये घालायच्या आणि त्यात तूप आणि साखर घालून नंतर कोळून गाळून ते प्यायचं असतं. त्यांनी त्यांची चक्कर कमी येईल. पुन्हा पुनर्नवा नावाची एक वनस्पती आहे, त्याचा काढा करून त्यावर आरोग्यवर्धिनी नावाचं औषध घेतलं तर त्यांचं पाठीच्या संबंधाने जर हा त्रास असेल तर हा कमी होईल. पण यांनी काय करावं की जवळच्या वैद्याकडे जाऊन वातशामक असे बस्ती घ्यावेत आणि त्यासाठी षष्टिक पिंडस्वेद म्हणून एक गोष्ट आहे ती करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बला नावाची एक वनस्पती आहे, मी माझ्यावरती त्या वनस्पती आता आणलेल्या आहेत त्या दाखवूया. त्याची मी एक वनस्पती तुम्हाला सांगणे गरजेचं आहे. सर नियमितपणे आपल्याला हिरव्यागार वनस्पती आणत असतात, ताज्या वनस्पती आणत असतात आणि त्याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही जवळ पेन आणि कागद ठेवा की त्याचा उपयोग कसा करता येईल. काय आता समोर जी वनस्पती दिसती आहे ही बला नावाची वनस्पती, हिला पेटारी किंवा मुद्रा असंही म्हणतात. त्या वनस्पतीचं इथं फळ तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आणि भेंडी जी आहे ती कॉम्प्रेस केल्यानंतर जसं दिसतं तसं हे तुम्ही बघितलेलं असेल. खेडेगावातल्या लहान मुलांनी ही वनस्पती हातात घेऊन शेईमध्ये त्याचे शिक्केही उठवलेले असतील म्हणून याला मुद्रा असं म्हणतात. आणि या बलायाचा हा जो प्रकार आहे, बला या वनस्पतीला मराठीमध्ये चिकणा असं म्हणतात कारण याची पानं चिकट असतात. तर या वनस्पतीचे गुण सांगताना असं सांगितले की बला स्निग्धा हिमा स्वादू वृक्षा बल्या त्रिदोषणूत रक्तपित्तम क्षयम हंती बल ओजो वर्धयत्यपी. अशी ही अतिशय उत्कृष्ट वनस्पती आहे. शरीरातलं ओज वाढवते, शुक्र वाढवते, अस्थिधातूला बळ देते, रक्तपित्त कमी करते. तर या वनस्पतीची पानं जी आहे ती तोडून एक 5 ते 10 पानं दुधामध्ये कोळून जर ते घेतलं गेलं दूध किंवा त्या वनस्पतीचा काढा जरी घेतला तरी त्यांच्या पाठदुखीमध्ये खूप चांगला फरक येईल आणि चक्करही कमी होईल. ह्याच्या बरोबरीनं या वनस्पतीचा काढा करून त्याच्यामध्ये मी एक इथं दुसरं एक गोष्ट आणलेली आहे ती तुम्हाला दाखवतो. की सरांनी आपल्याला एकदम उत्कृष्टरित्या सांगितलं की बला या वनस्पतीचा किती सुंदर प्रमाणे आपण त्याचा फायदा करू शकतो. सरांनी आता एक दुसरी गोष्ट आणली, सर काय सांगणार. तर हे हातात आता दिसतंय हे पोटली आहे आणि याला षष्टिक पिंड स्वेदाची पोटली म्हणतात. म्हणजे 60 साडीचे तांदूळ घेऊन त्याचे हे पुरचुडी बांधलेली आहे आणि याचा स्वेद म्हणजे शेक देण्याचा एक प्रकार असतो. मगाशी जी वनस्पती दाखवली त्याचा काढा तयार करायचा दुधात किंवा पाण्यामध्ये आणि हा आतमध्ये ह्याच्या भात आहे. तो भात शिजवत असताना त्याच्यामध्ये रुईचं पान घालणं, शेवग्याचं पान घालणं, निरगुडीची पाने घालणं असं करून हे शिजवलं जातं. ओवा वगैरे इतरही पदार्थ घातले जातात आणि या भाताची ही पुरचुंडी बांधून नंतर पाठीवरती शेक दिला जातो. तर हा शेक दिल्यानंतर मज्जातंतूंच्या ठिकाणच्या विकृती, अस्थीच्या ठिकाणच्या विकृती आणि कार्टिलेजच्या आणि गादीच्या ठिकाणच्या विकृती पाठीच्या मणक्यातल्या त्या खूप उत्तम पद्धतीने दूर होतात. ह्याच्याबरोबर बस्ती आणि रक्तमोक्षण ही जर ट्रीटमेंट त्यांनी केली तर त्यांच्या पाठीच्या दुखण्यामध्ये नक्की फरक पडेल आणि त्याच्यावरून त्यांची चक्कर सुद्धा मगाच्या औषधांनी कमी येईल. म्हणजे सर त्याच्यात असलेल्या कोष्ण या गुणामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. सर आपल्याला निश्चितच सर आपल्याला खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन करतायत. सर माझा पुढचा प्रश्न आहे की सर सायटिका म्हणजे काय. सर नियमित लोकांनी ऐकलेलं असतो पण त्याबद्दल कोणाला माहिती नसतं, काय सांगणार सर. तर सायटिकाचं खरं म्हणजे ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये करायचं तर गृध्रसिवात असं केलं जातं. गृध्र म्हणजे गिधाड. गिधाड जसं चालत असताना जमिनीवरती जेव्हा ते खाली येऊन थांबतं एक पाय उचलून चालतं तसं ज्या आजारामध्ये पाय लंगडल्यासारखा होतो त्या आजाराला गृध्रसिवात असं म्हणतात. आता ते सायटिक नर्वच्या हिशोबाने आधुनिक शास्त्राने सांगितलेली घटना आहे. आयुर्वेदामध्ये धमनी आणि शिरांच्या हिशोबाने ती गोष्ट सांगितली गेलेली आहे. पण पाठीच्या मणक्याचा आणि नितंबाचा जो भाग आहे तिथून पायाकडे येणारी जी शिरा आहे त्याच्यामध्ये हा परिणाम होत असतो. आणि त्या 2 पद्धतीच्या वेदना असतात. तुनी म्हणजे वरून खाली येणारी वेदना आणि प्रतुनी म्हणजे पायातून खालून वरती नितंबाकडे जाणारी वेदना. तर हे काही जरी असलं तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती विवेचित ठरलेली असते. त्याच्यासाठी अग्निकर्म म्हणजे सोन्याच्या सळीने अग्निकर्म करणं, विद्ध कर्म करणं आणि जलोकावचारण किंवा जळवा लावणं हे अतिशय उपयोगी पडतं. आणि त्याच्यावरती गृध्रसिवाताचे काही विवेचित बस्ती सांगितलेले आहेत ते करायला हवेत. आपली लाईफस्टाईल जी आहे त्याची मॅनेजमेंट व्यवस्थित केली जायला पाहिजे आणि पोटामध्ये षड्रसात्मक आहार घेतला जायला पाहिजे. फक्त कॅल्शियम घ्या, कॅल्शियम ढीगभर जात असतं माणसाच्या पोटामध्ये भारतीय लोकांच्या. पण भारतीय लोकांना आवेचा त्रास असतो त्यामुळे मोठ्या काळात ते शोषलं जात नाही, ही शोकांतिका आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा पोट दुरुस्त व्हायला पाहिजे आणि त्या आयुर्वेदिक पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करून आधी दुरुस्त करावं आणि नंतर या पाठीच्या दुखण्याच्या मागं लागावं, गृध्रसीच्या मागं लागावं. बरोबर सर. गृध्रसी सायटिकाबद्दल सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. सर सर्वांच्या ओळखीच्या मधला व्याधी म्हणतो मी त्याला,
की स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे की त्रास आज वाढत चाललाय, त्याबद्दल काय सांगणार? बरोबर आहे. आता कसं होतं, पाठीच्या मणक्याचे आजार सुरू होत असताना हाडं ज्यावेळेला त्याचं पोषण मिळते त्यामुळे झिजायला सुरुवात होते. मग त्यावेळेस शरीरातला जो असोसिएटेड आजार असतो तो डॉक्टरकडनं ट्रीट केला जातो असं होत नाही. बऱ्याच वेळा मूळव्याध असते आणि मूळव्याधीचा परिणाम म्हणून पाठीच्या मणक्याचं दुखणं असतं. तर जोपर्यंत तुम्ही मूळव्याधीचं औषध घेऊन तो बरं करत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीचं दुखणं हे पूर्णतः बरं होत नाही. तात्पुरतं कमी येणं हे बरं होणं आयुर्वेदाच्या हिशोबाने नाही आहे. तर त्या हिशोबाने तुमची संग्रहणी असेल, आम्लपित्त असेल, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असेल, तुम्ही पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन घेतलेले असतील सीझर वगैरेच्या वेळेला किंवा बाळंतपणाच्या वेळेला, तर ह्या गोष्टींचा पहिल्यांदा ट्रीटमेंटच्या हिशोबाने विचार करणं खूप गरजेचं असतं. आणि हे केल्यानंतर मग पाठीच्या मणक्यांना आलेली सूज, मध्ये गादी सरकणं, पाठीचा मणका एकमेकाला जोडला जाणं किंवा ती डिस्क जी आहे त्याचा त्रास आतल्या मज्जारुज्याला होणं किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन ज्याला म्हणतात ते होणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे फक्त फिजिकल फेनॉमेना म्हणून तुम्हाला बघून चालत नाही. शरीराचे आणि मनाचे आजार, पूर्वी घेतलेली औषधं, पूर्वी होऊन गेलेले आजार, बाळंतपण केशी झालेत आणि किती झालेत, बाळंतपण झाल्यानंतर शेगडी केलेली आहे का नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आपली झोप कशी आहे, आपण झोपतो कोणत्या ठिकाणी, AC लावतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टी काउंट होत असतात आणि त्या हिशोबाने ह्या आजाराकडे बघणं गरजेचं असतं. म्हणजे सर लाईफस्टाईल सुद्धा आजकाल खूप महत्त्वाची झाली की त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे व्याधी वाढत लागलेत. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी केवल यांचा फोन आलाय नांदेडवरून. नमस्कार केवलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. हॅलो सर. हा बोला, सलग प्रश्न विचारा. मी सर्व्हिस करते हा. आणि मला हमेशा फील्डवर राहावं लागते. हा. माझ्या कमरेला हमेशा असं त्रास होते, कमरेला आणि मानेला. हा हा हा. वय किती आहे? वय किती आपलं? माझं 42 वर्ष आहे. बरं. अच्छा. आणि बाळंतपण किती झाले? दोनच. बरं. चालेल. पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलं तर का कधी? काय म्हणला? पाठीच्या मणक्याला कधी इंजेक्शन दिली होती का पूर्वी? नाही, मणक्याला आता ते कुटुंब नियोजनच्या पिरियड मध्येच दिले होते समजा. चालेल, निश्चितच. सर काय सांगणार की कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन होत असताना, ज्या ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन होतं ना, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, मेधावृत्तवात नावाची कन्सेप्ट डेव्हलप होते शरीरामध्ये. कारण व्यवस्थितरित्या पाळी येणं ही प्रक्रिया त्या स्त्रियांच्यामध्ये नंतर मग घडत नाही. गाठी पडणं किंवा अंगारची खूप जाणं असं व्हायला लागतं. आणि ज्यांना लंबर ॲनेस्थेसिया दिलेला आहे किंवा पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिलेलं आहे, अशा स्त्रियांना आणि पुरुषांना सुद्धा जर दिलं गेलेलं असेल तर डोकं दुखणं म्हणजे शिरशूल हे लक्षण राहतं नेहमी, आणि त्याच्याबरोबर कटीशूल म्हणजे कंबर दुखणं हे लक्षण राहतं. तर त्यासाठी साधा उपचार म्हणजे मगाशी जे बला वनस्पती सांगितली त्याचं तेल तयार करायचं आणि नस्याचा प्रयोग करायचा. म्हणजे दोन्ही नाकुडीत रात्री झोपताना 2-2 थेंब ते नाकामध्ये टाकण्यासाठी वापरायचं. आणि आयुर्वेदात सांगितलेला जो पंचकर्माचा भाग आहे बस्तीचा, तो त्यांनी वापरायला पाहिजे, जलोकाचरण आणि अग्निकर्माचाही. बरोबर. निश्चितच केवलजी यांचा प्रश्नाचं निश्चितच समाधान झालं असेल. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद, आणि सहभागी आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नव्या माहितीसोबत आज मी तुम्हाला पहिली वनस्पती सांगणार आहे, ते म्हणजे कढीपत्ता. तो म्हणजे सर्वांना आपल्याला ओळखीचा आहे. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं ही मुख्यतः कुचकरून एका फुलपात्रात टाकावी आणि गरम पाण्यासोबत दिवसातून जर 2 वेळा घेतल्यास तर मान दुखणे, मान जखडणे, मानेचे त्रास होणे हे सर्व बाबतीत आपल्याला कमतरता जाणवू शकते किंवा त्यावर निश्चितच प्रभावी औषध म्हणून आपण ते वापरू शकतो. सर कार्यक्रमात पुढे जाताना सर असा एक प्रश्न विचारू इच्छितो की हातापायाला मुंग्या येणं आणि पाठीचा मणका याचा काही संबंध आहे का सर? खूप जवळचा संबंध असतो. एस्पेशली पहिल्यांदा हाताला मुंग्या येणं हे लक्षण येतं. वय जसं वाढेल तसं पाठीच्या मणक्याच्या संबंधाने इतर आजार जर खालच्या बाजूला जर यायला लागले कटिराच्या प्रदेशामध्ये तर मग पायाला मुंग्या येऊ शकतात. परंतु हातापायाला मुंग्या आलं की लगेच पाठीच्या मणक्याशी संबंधित दुखणं असेल असं काही नाहीये. बऱ्याच वेळा रसक्षय झाला किंवा डिहायड्रेशन झालं तरी हा भाग घडू शकतो. बऱ्याच वेळा B12 डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असलं तरी होऊ शकतं. बऱ्याच वेळेला असं होतं की मधुमेह असतो आणि त्याचा परिणाम म्हणून हातापायाला मुंग्या येत असतात. तर पहिल्यांदा ते वैद्याने शोधून काढायला पाहिजे की ह्या व्यक्तीला कशामुळे हातापायाला मुंग्या येतात, आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मानेच्या मणक्याशी संबंधित ही घटना आढळते. आणि त्याच्यासाठी आता कढीपत्त्याचं जे औषध सांगितलं ते करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नाकामध्ये बला तेल किंवा षडबिंदू तेल जे आहे ते नाकामध्ये टाकणं हे खूप उपयोगी पडतं. बरोबर. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आजच्या डॉक्टरांचा संपर्कासाठी आम्ही पत्ता देत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदवून घ्या. डॉक्टरांचा संपर्कासाठी पत्ता आहे श्री विश्रामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244
302559. तसेच त्यांचा मोबाईल नंबर आहे 09595810 किंवा 080873479221. सर, कार्यक्रमात पुढे जात असताना सर मला अजून एक असं विचारावंसं वाटते सर, की पाठीच्या मणक्यांचे विकार आणि पंचकर्माचा काय संबंध आहे, की जी आयुर्वेदाची संजीवनी सर त्याबद्दल काय? बरोबर आहे. कसं आहे, हाडं आणि वातदोष किंवा अस्थी आणि वातदोष ह्याचं जवळचं नातं सांगितलेलं आहे, साठवलोटं सांगितलेलं आहे. ते असं आहे की हाडं ज्या वेळेला वाढतील, अस्थी वाढतील, तेव्हा वाताचा क्षय होतो किंवा कमी होतो वात, आणि वात वाढला की अस्थिधातूचा क्षय होतो. आणि त्यामुळे म्हातारपणी जसा वात वाढतो, वात म्हणजे फोपशेपणा हा जो अर्थ व्यवहारात आहे तो इथं अपेक्षित नाही आहे. तत्र वृक्षो लघु शीत हा खरा सूक्ष्मशलो नीला, हे गुण ज्या वाताला आहेत तो वात वाढणं म्हणजे कोरडेपणा वाढणं, शरीर दुबळं होणं, या अर्थाने वाताचा संबंध आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर हे जर एकदा लक्षात घेतलं तर हा वातदोष जो आहे तो रेग्युलेट करणं किंवा कमी ठेवणं किंवा शमन अवस्थेमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदाने रोज अंगाला तेल लावण्याची जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती जर लहानपणापासून एखादी व्यक्ती करत असेल तर त्याच्या पाठीच्या मणक्यांच्यामध्ये आणि इतर हाडांच्यामध्ये विकृती येत नाही. तर हे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर वाताचा उत्तम उपक्रम म्हणून आयुर्वेदामध्ये काही सांगितलेलं आहे, पंचकर्मातला बस्ती सांगितलेला आहे. तर त्याला काही विविक्षित पूर्वतयारी असते. पहिल्यांदा पाचन करायचं, पोटातली घाण सगळी पचवायची, ती झाल्यानंतर मग अंगाला तेल लावायचं, पोटामध्ये विविक्षितपणामध्ये स्नेह किंवा तूप यांचं सेवन करायचं, नंतर अंगाला विविक्षित पद्धतीचे प्रकृतीच्या नुसार शेक करायचे, आणि हे केल्यानंतर मग पंचकर्मातला बस्ती जो आहे त्याचे ठराविक पद्धतीचे जे कोर्स आहेत ते करायचे. असं केलं तर साक्षात औषध तोंडावर ते घेऊन ते गुदमार्गापर्यंत जास्तपर्यंत त्याच्यामध्ये जी ट्रान्सफॉर्मेशन येतात त्याच्यापेक्षा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे तो शौचाच्या मार्गावर जर ठेवला गेला तर तो उंडूक किंवा सीकम जे आहे तिथं त्याचं काम पटकन होतं आणि त्याचा इमिजिएट इफेक्ट जो आहे तो व्यवस्थितरित्या हाडावरती दिसतो. तुम्ही असं लक्षात घ्या की आयुर्वेदाच्या औषधाचा गुण खूप हळूहळू येतो असं लोकांची समजूत असते, पण प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्यपी भेषजम असं आयुर्वेदाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. जे औषध दिल्यानंतर एका अहोरात्रीत त्यांनी ते काम करायला पाहिजे औषधांनी आणि बरं वाटायला सुरुवात व्हायला पाहिजे. तर बस्ती दिला की लगेच 2 ते 3 मिनिटामध्ये लोकांना फरक जाणवतो. पूर्वी युक्त रथ बस्ती नावाचा एक असायचा, म्हणजे युद्धाला वगैरे जाताना रथ तू सजवून ठेव, तयार करून ठेव, तोपर्यंत मी बस्ती घेऊन येतो, अशा पद्धतीची वर्णन आहे. आणि ते जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीची बस्ती सुद्धा आहे. प्रत्येक वेळेस धावपळ करून शौचालय जायला लागतं असंही नसतं. सर, आपल्या दवाखान्यामध्ये सर पंचकर्मामधले जे प्रकार सांगितले त्याबद्दल काय केलं जातं सर? लेप असेल किंवा काय जलोकाचरण असेल याबद्दल काय? आपल्या दवाखान्यामध्ये आणि इतर वैद्यांच्या सुद्धा दवाखान्यात ही सोय उपलब्ध असू शकेल. महाराष्ट्रात आता खूप छान छान वैद्य खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतायत. नाना वैद्य आहेत किंवा बागावीर सर आहेत, आमचे कोल्हटकर सर आहेत, गाडगीळ सर आहेत, यांचे खूप विद्यार्थी सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. तर ह्या सगळ्या वैद्यांच्या ठिकाणी तुम्हाला हीच ट्रीटमेंट जी आपल्या दवाखान्यात उपलब्ध आहे ती बघायला मिळेल आणि करून घ्यायला मिळेल. तर त्यात पहिलं आहे ते रक्तमोक्षण, दुसरं अग्निकर्म जे आहे ते करणं, तिसरं जे आहे ते पाठ बांधणी नावाचा एक प्रकार आपण पाठीच्या मणक्यासाठी करतो, आणि बस्ती हा चौथा भाग झाला. तर त्यातलं रक्तमोक्षण का महत्वाचं, तर वेदना ही 2 पद्धतीने आयुर्वेदाने उत्पन्न होते असं सांगितलेलं आहे. एक म्हणजे शूलम नास्ती विना वातात, म्हणजे वात वाढला तरच वेदना होतात किंवा शूल उत्पन्न होतो. आणि दुसरं रक्त जर खराब झालं, विकृत झालं, विदग्ध झालं तर गुलमरोग अध्यायामध्ये वाघभट असं सांगितलं की शूल उत्पन्न होतो किंवा आरती किंवा वेदना उत्पन्न होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला कोणत्याही माणसाला कुठेही दुःख झालं किंवा वेदना झाली तर वाताचं शमन आणि रक्ताचं प्रसादन करणं किंवा रक्त चांगलं करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण इतकं घाण जेवण जेवत असतो आता, तिखट आंबट खारट हेच पदार्थ आपण पोटामध्ये नेहमी घेत असतो आणि आपल्या शरीरातले जे सुप्त आजार आहेत ते नाग आपण जागवतो या सगळ्या अन्नाने. त्यामुळे गीतेत सांगितले तसं सात्विक अन्न लोकांनी घ्यायला पाहिजे आणि रक्तमोक्षण वगैरे आता सांगितलेल्या 4 गोष्टींचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. निश्चितच सर, आपल्याला खूप सुंदर प्रकारे माहिती देत आहे की आयुर्वेदाची जी संजीवनी आहे पंचकर्माचा त्याचा कसा आपण उपयोग करू शकतो, त्याबद्दल सर निश्चितच खूप सुंदर माहिती देतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की पाठीच्या विकार असणाऱ्या लोकांनी कसं झोपावं सर? कसं आहे, कुठल्या स्थितीत झोपावं? कसं आहे, पहिली गोष्ट अशी आहे की विश्रांती होणं हे गरजेचं आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य अशा 3 तिवळीच्या पायावरती आयुष्याचा सगळा डोलारा असतो. त्यामध्ये आहार चुकीचा, झोप ही व्यवस्थित नाही, कधी अपरात्री रात्री झोपायचं, दुपारी झोपायचं, आणि ब्रह्मचर्याचं तर काय म्हणजे लोकांना त्याच्याविषयी कल्पनाच नसते. मनपूर्वक समाचारित असं लोक वागत असतात आणि त्यामुळे शुक्र धातू शरीरातला जो आहे तो मार खायला लागतो. तो शरीरातला कमी असला तरी खूप साररूप असा भाग आहे. असं म्हटलं जातं की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयमुक्तः. इतकं शुक्र धातूचं महत्व आहे. तो एकाबद्दल जर ब्रह्मचर्याने राखता आला, आहार जर सात्विक केला गेला तर आपोआपच कमी निद्रा पुरते, चांगली पुरते. तर अशा
झोपावं कुठं असं म्हणतात, गादीवरती झोपावं हे 25 वर्षापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर पाठीच्या मणक्याला जर व्यवस्थितरित्या खालून कडकपणा जर झोपताना आपल्याला मिळाला तर पाठीचा मणका जो आहे तो व्यवस्थित राहू शकतो या खाण्यापिण्याच्या बदलासहित. तर त्यामुळं आसन जे आहे ते कडकडीत एकदम जास्ती नको आणि एकदम मऊ सुद्धा नको, अशा मधल्या अवस्थेत असतं. सर आपल्याला खूप सुंदर माहिती आहे. सर आपल्याला कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी एक फोन आलाय, विवेक यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार विवेकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. हॅलो विवेकजी, आपला प्रश्न विचारा. आहे की सायटिका 100% बरा होतो का? ओके हा माझा प्रश्न असा आहे, हा 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 सायटिका 100% बरा होतो का? निश्चितच तुमचा प्रश्न तुमचं वय कळला. किती आहे? वय किती आहे? आणि प्रश्न नंबर 2 असा आहे हा की माझ्या D11 ला थोडा त्रास आहे, ओके. त्यांनी माझ्या दोन्ही बरगड्या दुखतात दोन्ही साईडच्या, तर त्याच्यावर काय उपाय? वय किती आहे आपलं? वय किती आपलं? माझं वय 48 आहे. निश्चितच सर आपल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित देतील. सर काय सांगणार? 2 प्रश्न आहेत की साईट त्याचं उत्तर तुम्ही कसं आहे? मगाशी सांगितलंच आहे. 4 पद्धतीचे आजार सांगितलेले आहेत. सुखसाध्य आजार असतो, कष्टसाध्य आजार असतो, औषध घेतोय तोपर्यंत याप्य म्हणजे साध्य असा आजार असतो, आणि काही असाध्य म्हणजे किती काय वाटेल ते कोणत्याही पॅथीने आणि डॉक्टर वैद्य नाचले तरी त्याचा काही उपयोग होत नाही, असेही काही आजार असतात. तर आजार 100% बरा करणं हे कष्टसाध्य सुखसाध्य आजारांच्या वरती शक्य आहे. वय एकदा वाढल्यानंतर ज्या रचना नष्ट झालेल्या आहेत त्या गुणात्मक दृष्टिकोनातून आपण भरून काढू शकतो. मसल आणि टेंडॉन्स जे आहेत त्यांना हाडांचं काम करण्या एवढं आपण त्याच्यामध्ये काठीने आणू शकतो, आणि मग 2 मणके जे आहेत ते सफिशियंटली अपार्ट आपण ठेवू शकतो. त्यामुळे सायटिका ती व्यवस्थित बरी होईल, 100% बरी होईल. पण 100% बरी झाल्यानंतर आपलं एक नैतिक असं काहीतरी एक हे देणं लागतं निसर्गाशी, वैद्याशी आणि त्या शरीराशी, की आपलं खाणं पिणं वागणं आपल्या कुडीनुसार आपण करतोय का नाही हे बघणं. म्हणजे हे सगळं बरं झालेलं आहे आणि तुम्ही हरभरा खूप खाताय, मटार खाताय, नॉनव्हेज खाताय, रात्री जागताय, मैथून कर्म जास्ती होतंय, व्यायाम खूप होतोय, खाली वाकून कसंही काम करताय, तर कोणताही वैद्य किंवा डॉक्टर हा देवासमान जरी असला तर तो देव नाहीये, आणि तुम्ही पुन्हा भोगणार म्हणजे भोगणारच. ते कारण झालं की त्याचं कार्य होणार, चुकीचं वागलं की त्याचे टोले तुम्हाला बसणार. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की आजार बरा झाल्यानंतर तो आजार आता मला होऊ नये त्यासाठी कसं खाणं पिणं वागणं ठेवायला पाहिजे हे करायला पाहिजे. आणि आता D11 ला जो त्रास आहे आता मी सांगितलं त्याचा पंचकर्माचा भाग विद्ध कर्म, अग्निकर्म, जलोकाचरण असं केलं की तर निश्चित त्यांचा आजार कमी होऊ शकेल. निश्चितच विवेकजी तुमच्या प्रश्नाचं सारणी खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलंय सर. अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन असंच पुढे देखील करत राहणार आहे. सर मला एक विचारायचं की नेहमीचा प्रश्न आहे की वेगवेगळे व्यवसाय आणि पाठीच्या मणक्याचे आजार याचा काय संबंध आहे सर? हा प्रश्न नेहमी याचं उत्तर देताना मला असं जाणवतंय की पूर्वीचे ऋषीमुनी हे 18 तास साधनेला बसायचे, आणि आता 8-9 तास कम्प्युटरच्या समोर बसल्यानंतर ह्या लोकांना आजार का उत्पन्न होतो? पाठीच्या मणक्याचा किंवा मानेचा किंवा हातापायला मुंग्या का येतात, टेनिस एल्बो का होतो, सायटिका का होते? तर त्या ऋषीमुनींना स्ट्रेस टेन्शन काही नसायचं, देवाच्या मागे ते लागलेले असायचे, आणि सात्विक अन्न खाऊन ते पद्मासनामध्ये पाठीचा मणका ताट ठेवून बसायचे. तसं आता होत नाही. हे करत असताना कम्प्युटरवरती जी व्यक्ती बसलेली आहे ती मध्येच वडापाव खा, समोसा खा, कोणतं तरी कोल्ड्रिंक असं चाललेलं आहे. तर एक तर टेन्शन जर असेल तुमच्या मनावरती तर काम शोक भयात वायू क्रोधात पित्तम त्रयोमलः असं सांगितलेलं आहे. तर हे स्ट्रेस टेन्शन जेवढं तुम्ही कमी कराल, तुमच्या खाण्यापिण्याचे नियम जेवढे तुम्ही चांगले ठेवाल, पाठीच्या कानात ताट ठेवून जेवढं बसाल, आणि तुम्हाला फूट रेस्ट जे आहे ते जर तुम्ही घेतलं, रोटेटिंग चेअर जर ठेवली, आणि जर अंतर जे आहे ते व्यवस्थितरित्या आपल्या प्रकृतीनुसार आणि उंचीनुसार जर ऍडजस्ट केलं कम्प्युटर किंवा PC समोरचं, तर तुम्हाला हे त्रास निश्चित कमी होणार आहेत. पण असं असताना आपण गाडी चालवताना कसे बसतो, नुसतं कसे बसतो, टीव्ही बघत असताना सुद्धा आपण ताट मानेने आणि ताट पाठीच्या मणक्याने बसायला पाहिजे, आणि जमिनीवरती बसून बघायला पाहिजे. वाकडं तिकडं बसून बघण्याची जी पद्धत आहे ती खूप चुकीची आहे. किंबहुना विकृत चेष्टा किंवा विकृत आसन जे आहे ना, त्याच्यामुळे एजिंग ही फास्ट होतं असं सांगितलेलं आहे. वेगवेगळे आजार उत्पन्न होतात आणि शरीरातल्या वेगवेगळ्या व्हायटल पॉईंट्सवरती अमर्याद असा दाब पडतो, आणि त्याचा परिणाम जो आहे तो अस्थिधातूवरती येत असतो. तर ह्या हिशोबाने आपण कोणता व्यवसाय करतोय आणि त्यासाठीची योग्य पोझिशन कोणती हे जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही समजून बघितली गेली पाहिजे. वैद्य म्हणतोय मी. निश्चितच सर. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आनंद यांचा फोन आलाय नांदेडवरून. नमस्कार आनंदजी, आपला प्रश्न विचारा. ठीक आहे. नमस्कार. हॅलो 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 सर, माझं पहिल्यांदा साहेबांना नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा होता सर, मला अनस्थेशियाचं इंजेक्शन दिलं होतं, ऑपरेशन होतं माझं. हा तर मग ऑपरेशन झाल्यामुळे मला जो मानाला त्रास होतोय सर तेव्हापासून माझं. बरोबर. कसलं ऑपरेशन झालं आणि तुमचं वय किती आहे?
आनंदजी, आपल्याला कसलं ऑपरेशन झालं होतं? तर माझं वय 23 आहे सर. 23 वय. आणि कसलं ऑपरेशन झालं होतं? तर पाईल्सचं झालं होतं सर. चालेल चालेल चालेल, निश्चितच सर. सर आनंद यांनी जो प्रश्न विचारला की anesthesia काय हा बोलता येण्यासारखं काय आहे याच्यावर भरपूर, बरोबर सर. की आर्ष किंवा मूळव्याध ही गुदमार्गामध्ये उत्पन्न होते आणि त्याचा अवरोध झाल्यानंतर अपानाचं म्हणजे अपान नावाचा जो वायू आहे त्याचं प्रतिलोमित होतो, तो म्हणजे वरती येतो आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या कड्यावरती त्याचा परिणाम म्हणून अस्थिधातूवरती परिणाम येतो. तर त्यात उदावरतासारखी काही लक्षणं असतात आणि त्यामध्ये पाठीच्या मणक्यांच्या वेदना, पोटामधल्या वेदना, अन्नाचा पाक व्यवस्थित न होणं, जळजळ होणं, गुदद्वारातून रक्त पडणं, मळ व्यवस्थित साफ न होणं, अशी वेगवेगळी लक्षणं येतात. तर हे सगळं होत असताना त्यांनी जे ऑपरेशन करताना इंजेक्शन दिलेलं आहे, अॅनेस्थेसिया जो दिलेला आहे, त्याचा परिणाम मगाशी मी सांगितला तसं बृहण नस्य नावाची जी कल्पना आहे त्या पद्धतीने नाकामध्ये त्यांनी बलातेल हे घालायला पाहिजे, किंवा मोच रस नावाची एक वनस्पती आहे, शाल्मलीचा डिंक असतो तो तुपामध्ये उगाळून तो नाकामध्ये टाकणं हे गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितलं तसं कढीपत्त्याचं औषध जे आहे ते त्यांनी करावं. आणि मूळव्याध ऑपरेशननी पूर्ण बरी झाली आहे का नाही हे बघणंही तेवढं गरजेचं आहे. 3, 4, 5 मोड असतील तर ॲट अ टाइम डॉक्टर ते काढू शकत नाहीत, कारण गुदद्वार आहे ते संकुचित होऊ शकतं. तर संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी अजून आरशाची किंवा मूळव्याधीची तशीच आहे, त्याच्यासाठी औषध घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी हिरड्याची पावडर रोज व्यवस्थित घेतलं तर हे क्षुल्लक दिसणारं औषध आहे, पण 95% मूळव्याधी जे आहे त्या औषधाने बरे होतात. 5% ऑपरेशन करायला लागतं. बहुबीज किंवा पेरवाच्या पानांचं तेल आहे त्याचा बोळा शौचाच्या मार्गात ठेवावा. कोंब जर बाहेर आलेला असतील तर अक्रोड उगाळून त्याचा लेप जर त्यांनी केला तर खूप चांगल्या पद्धतीने त्या वेदना कमी होतील. आणि आर्शकुठार नावाच्या गोळ्या ज्या आहेत ते सकाळी संध्याकाळी एक गोळी 250 मिलीग्रॅमची तुपाबरोबर जर घेतली चांगेरी घृताबरोबर तर त्यांचे सगळेच त्रास कमी होतील. निश्चितच आनंदजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं असेल. सर आपल्याला अतिशय योग्यरित्या मार्गदर्शन करतात. परंतु तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर, कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद, आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी सर. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जी नियमित माहिती सांगत असतो, नवीन माहिती, त्याच्यामध्ये दुसरी वनौषधी आहे ती म्हणजे लसूण. लसूण सुद्धा हे आपल्याला सर्वश्रुत आहेत. समजा आपण 3 लसणाच्या पाकळ्या या जर गाईच्या दुधापासून तयार केलेल्या दह्यात ह्यात रात्रभर भिजवत ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी कुस्करून उपाशी पोटी जर त्या सेवन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होत असतो. ते 21 दिवस जर आपण सेवन केल्यास तर ट्रायग्लिसराईड व तसे कोलेस्ट्रॉलची लेव्हल देखील कमी होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण लसणाच्या पाकळ्या तसेच गाईचं दूध आणि कोमट पाणी हे एकत्र करून दूध शिल्लक राहीपर्यंत ते उकळायचं आहे आणि ते गाळून नंतर जर सेवन केल्यास कंबरदुखी असेल, सायटिका असेल, या विविध आजारामध्ये देखील त्याचा फरक पडत असतो. आता बघूया आपण उद्याचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम. उद्या रविवार दिनांक 15/2/2015 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रियांच्या हार्मोनल समस्या आणि संयुक्त उपचार. सहभाग आहेत डॉक्टर अनिल पाटील, सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी सर, पाठीच्या मणक्यांचे विकार होऊ नयेत म्हणून कसे वागावे व किंवा त्यासाठी काय नित्य दिनचर्या करावी, काय सांगणार सर? बरोबर आहे. पहिल्यापासून लहानपणापासून ताट बसण्याची सवय लागणं हे खूप गरजेचं आहे. माफक व्यायाम जो आहे तो व्हायला पाहिजे. अंगाला रोज तिळाचं तेल लावलं जायला पाहिजे. वय वर्ष 35च्या नंतर पंचकर्मातली बस्ती चिकित्सा जी आहे ती वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यात करायला पाहिजे. वमन जे आहे ते वसंत ऋतूमध्ये करायला पाहिजे. आणि विरेचन जे आहे किंवा रक्तमोक्षण जे आहेत ते शरद ऋतूमध्ये करायला पाहिजे. तर कोणताच आजार शरीरात उत्पन्न होत नाही. आणि त्याच्या बरोबरीने आपण जे आपलं खाणं पिणं ठेवतो त्यामध्ये वातशामक अशा गोष्टी असायला पाहिजेत. तेलाचा आणि तुपाचा समावेश करायचा असतो आणि ते पचावं म्हणून त्याच्यावरती ताक जे आहे चांगलं लोण्याखालचं ते घेणं सुद्धा इष्ट असतं. षडरसात्मक आहार असावा. जेवणाच्या सुरुवातीला गोड अन्न खाल्लं जावं. लोक उलटं करतात, जेवणानंतर गोड खातात, ते अतिशय चुकीचं आहे. कारण जेवल्यानंतर कफ वाढतो आणि मधुर रसाने कफ वाढतो. तर तुम्ही जेवल्यानंतर जर गोड खायला लागला तर त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. तर वैद्याकडनं जाऊन हे समजून घेणं गरजेचं आहे. निश्चितच सर, आपल्याला खूप सुंदर प्रकारे माहिती देतात. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता वेळ झाली आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आपण ते बघूया. 2 चमचे एरंड तेल, 1.5 चमचा सुंठ, वय वर्ष 40 नंतर दररोज रात्री गरम पाण्यासह घेतल्यास पाठीच्या मणक्यांचे आजार न होण्यास मदत होते. अहळीव, डिंक, बडीशेप, बाळणशेपा, गोडांबी, तीळ, गूळ, तूप, बदाम यांचा परतून किंवा कुटून तयार केलेला लाडू प्रत्येक थंडीच्या दिवसात प्रौढ व्यक्तींनी खावे. याने पाठीच्या मणक्यांचे व सांध्यांचे आरोग्य उत्तम राहते. दही, ताक, फार पाणी पिणे, जेवणानंतर लगेच बसणे वा झोपणे, गादीवर झोपणे, अति शरीर संबंध, अति मांसाहार या गोष्टी बंद केल्यास पोट सुटत नाही व 90% पाठीच्या मणक्यांचे आजार होत नाहीत.
दररोज 2 ते 3 किलोमीटर चालणे, बसताना पाठीचा कणा ताठ करून बसणे, दोन्ही नागपुडीत गाईच्या तुपाचे 2-2 थेंब सोडणे, यामुळे पाठीच्या मणक्यांच्या आजारापासून मुक्ती मिळते. कार्यक्रमात सर आपल्याला खूप सुंदर प्रकारे माहिती देत आहेत. जर आजच्या तज्ज्ञांशी जर तुम्हाला जर थेट संपर्क साधायचा आहे, त्यासाठी आम्ही डॉक्टरांचा पत्ता देतो, कृपया तो तुम्ही नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी पत्ता आहे श्री विश्वामृत आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक सांगितलेच आहेत 02024430259, तसेच 09595810727 वा 08087347921. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी कृपया आमच्या दूरदर्शनचा पत्ता नोंदवून घ्या. आमचा दूरदर्शनचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आय डी आहे hellodoctor@ttk.mumbai@gmail.com. सर माझा पुढचा प्रश्न आहे की जलौकाचरण किंवा त्यामध्ये पाठ बांधणे याचा सर पाठीच्या मणक्याच्या विकारात कसा उपयोग होऊ शकतो? कसं होतं, मगाशी आपण म्हटलं तसं वात वाढलेला असेल तर त्यासाठी बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे. अच्छा. पण रक्त जर दूषित झालेलं असेल किंवा बिघडलेलं असेल तर जलौका नावाचा जो किडा आहे, प्राणी जो आहे तो तिथं लावणं गरजेचं आहे. तेवढ्यासाठी तो प्राणी जो आहे तुम्ही आणलेला आहे जलौकाचा किडा, तो आपण बघूया. सरळ या ठिकाणी नियमितपणे आणत असतात आणि त्याबद्दल सांगणार पण आहेत. जलौकाचरण सरांनी आणलेले आहेत. सर या जलौकाबद्दल काय सांगणार सर? हा, समोर आता बाटलीमध्ये 2 जे किडे दिसत आहेत ते म्हणजे जलौका आहेत. संस्कृतमध्ये त्याला जलौका म्हणतात, इंग्रजीमध्ये लीच म्हणतात. चिखलाच्या ठिकाणी या दलदलीच्या ठिकाणी हा उत्पन्न होत असतो आणि दूषित रक्त शोषून घेण्यासाठी खूप मदत होते. तर ह्याला स्वतःचा ब्रेन असल्या कारणानं वैद्याने त्या दुखणाऱ्या पॉईंटवरती सोडल्यानंतर तिथं जाऊन ही जळू लागते आणि तिथलं दूषित रक्त काढून घ्यायला सुरुवात होते आणि तत्क्षणी वेदना ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात. नवीन रक्ताचा संचार तिथं झाल्या कारणानं पोटातल्या दिलेल्या औषधांचा गुण सुद्धा उत्तम पद्धतीने यायला लागतो. तर असं हे जळवांचं महत्व आहे. ह्याच्या बरोबरीनं दुसरी एक महत्त्वाची घटना आपण आपल्या दवाखान्यामध्ये करतो, तर म्हणजे पाठीच्या मणक्यांच्या मध्ये कुठेही विकृती जरी असली तरी पहिल्यांदा पोटाला दीपयंत्र लावून पोटातली जी आतडी आहे ती सिचूमध्ये आणणं ही प्रक्रिया करतो. याला वाट सरकणं म्हणतात. ते पहिल्यांदा नॉर्मल करायचं, मग पाठीच्या मणक्याच्यावरती प्रेशर द्यायचं व्यवस्थित पद्धतीने आणि नंतर मग पाठीच्या मणक्यावरती त्या व्यक्तीच्या आजारानुसार काही लेप लावले जातात. तुम्ही असं लक्षात घ्या की रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रगमध्ये आयुर्वेदाने त्वचा सांगितलेली आहे आणि त्वचेच्या ठिकाणी भ्राजक पित्त असतं आणि वात दोष असतो. तिथं रोमरंध्र असतात, त्याच्यामध्ये अग्नी असतो आणि त्याच्यासाठी तो लेप जो आहे तो पचवून हाडांच्यावरती त्याचं चांगलं काम घडत असतं. तो लेप लावल्यानंतर मग कापूस लावून तो ओढा दिला जातो, नंतर वरती वस्त्र बांधलं जातं आणि 2 फळ्या त्याच्या पाठीवरती ठेवल्या जातात. जे कडक आसनावरती झोपावं तर ते आसनच त्याच्या पाठीवरती आपण आणून ठेवतो आणि 3 दिवस या अवस्थेमध्ये जर त्याला ठेवलं गेलं तर मानेशी संबंधित तक्रारी, कमरेशी संबंधित तक्रारी, सायटिका, त्याच्यानंतर लंबॅगो नावाचं जे पेन आहे ते, हातपाय हलवत असताना होणाऱ्या वेदना, फ्रोझन शोल्डर जो मधुमेहामध्ये आढळतो तो, या सगळ्यासाठी त्याचा अप्रतिम फायदा होतो. आणि त्याच्याबरोबर जर बस्ती केले गेले आणि पोटातली औषधं दिली गेली तर पाठीचं दुखणं विनाकारण लोक सहन करत असतात, इतक्या पटकन चांगल्या पद्धतीने त्याचा परिणाम येत असतो. तर हे एक माझ्या मते आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि अनेक दवाखान्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि भारतवर्षातल्या तुम्हाला ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकते. तुम्ही जाऊन त्याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ट्रॅक्शन लावता, ऑपरेशन करता, पण ह्याच्या आधी तुम्ही वैद्याचा सल्ला घ्या, भारतीय शास्त्राचा सल्ला घ्या आणि त्यानुसार वागा. निश्चित सर, अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही माहिती देतात. सर आमचा पुढचा प्रश्न आहे की सर पाठीच्या मणक्यांचे ऑपरेशन झालेल्यांना आयुर्वेदाचा काय सल्ला आहे सर? काय सांगा? कसं होतं, बऱ्याच वेळा लॅमिनेक्टॉमी वगैरे सारख्या ऑपरेशन हाडाचा काही भाग काढला जातो आणि एखाद्या गोष्टीचा एकदा अभाव झाला की तिथं पुन्हा भाव उत्पन्न होत नाही. त्यामुळे ऑपरेशन केलेल्या लोकांना आयुर्वेदिक औषधांचा फायदा होतो, ट्रीटमेंटचाही फायदा होतो, पंचकर्माचाही फायदा होतो. पण हे ऑपरेशन करण्याच्या आधी जर ते आले तर त्यांना जितका फायदा होईल त्याच्यापेक्षा काही प्रमाणात हा कमी राहू शकतो. त्याचं कारण काय, ज्या अवयवाच्या साहाय्याने आम्ही ट्रीटमेंट करणार आहे तो अवयव तिथं नसेल तर मग त्याची ट्रीटमेंटला लिमिटेशन्स येतात. तर फक्त पेन किलर्स घेऊन तुम्ही तुमच्या वृक्कावरती किंवा आमाशयावर किंवा जठरावरती परिणाम आणू नका आणि वैद्याला आधी जाऊन भेटा. ऑपरेशन झालेल्या लोकांनी सुद्धा विविध पद्धतीने कोणते बस्ती घ्यायचे, तेल कसं लावायचं, खाणं पिणं कसं ठेवायचं या गोष्टीचा विचार करावा. आणि आयुर्वेदातली रसायन चिकित्सामुळे जी आहे, च्यवनप्रासारखी जी औषधं आहेत ती जर त्यांनी घेतली गेली तर त्यांच्या आजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमतरता आपल्याला आणता येते. बरोबर सर, त्याचा निश्चितच फरक पडू शकतो. सर पॉट स्पाईन बद्दल आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे? कसं आहे, आता राजयक्ष्मा किंवा टीबी जो आहे तो पाठीच्या मणक्याला झाला की
की त्याला पॉट्स पेन असं म्हटलं जातं. आयुर्वेदाचे निदानं त्याची वेगळी असू शकतात. आधी प्रायमरी फोकस फुफ्फुसामध्ये त्याला तो त्रास झालेला नाही हे बघावं लागतं. बऱ्याच वेळा पोटामधले लिम्फ ग्लँड जे असतात तिथं सुजून तिथं त्या आजाराची सुरुवात असते आणि त्याचा परिपाक म्हणून ती स्त्री जर कृश असेल किंवा तो पुरुष कृश असेल, खाणं पिणं त्याचं व्यवस्थित नसेल, मळमळ होत असेल, उलटी येत असेल, पहाटेच्या वेळेला त्याला घाम येत असेल तर पाठीच्या मणक्याची विकृती येऊ शकते. पण त्याच्यासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये जलौकाचरण आणि मगाशी सांगितलेले तिक्त क्षीर बस्ती जे आयुर्वेदात सांगितलेले आहे त्याचा अप्रतिम फायदा होतो. सर पाठीच्या मणक्यांचे आजार असलेल्या लोकांनी सर कुठले अन्न खाल्लं पाहिजे, आयुर्वेदात काय सांगितलं सर? कसं आहे, पाठ दुखणं आणि पाठीच्या संबंधीचे आजार असं असताना सगळं पौष्टिक खावं असं लोकांच्या मनात येतं, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. षड रसात्मक म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटुतिक्त कशाचे रस पोटामध्ये जायला पाहिजेत. अस्थिपोषक वटी नावाची एक आयुर्वेदामध्ये सांगितलेली घटना आहे, प्रवाळ पंचामृत आहे, हे पोटामध्ये वैद्याच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. निश्चितच आज सरांनी आपल्याला खूप सुंदर प्रकारे माहिती दिली की चिरकालीन अशा पाठीच्या मणक्यांच्या विकारात उपचारांची नवीन संजीवनी जी साध्य होऊ शकते ती फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातूनच. आज सर इथे आलेत, सरांनी आपलं इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, सरांनी चांगले प्रेझेंटेशन दिली, सरांनी त्याबद्दल पंचकर्माची देखील माहिती दिली. निश्चितच याचा आमच्या प्रेक्षकांना संपूर्णपणे फायदा होऊ शकतो. सर आज तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना इतकी सुंदर माहिती दिली, प्रेझेंटेशन दिलं, त्याबद्दल सर आमच्या दूरदर्शनच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो सर. नमस्कार.